बरोबर ज्यांचे फेलिसिटेशन आशिल्ले ते एक्स प्रिंसिपल आणि फाउंडर कामत सर जे आताच ज्यांचे भाषण आम्ही सगळ्यांनी ऐकले. व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे भास्कर नाईक सर, प्रशांत जोशी, त्याचबरोबर मॅडम जोशी प्रिंसिपल, बाकी सगळे म्हणजे समोर आशिल्ले बाप्पा सॉरी प्रशांत जोशी, परेश जोशी वयर बसता, हांवें कन्फ्यूज केले, डीएची आणि मॅडम एलिना. ह्या कार्यक्रमाक येवपा खातीर म्हाका इन्विटेशन फाटले 5 म्हयने मॅडम एलिना कंटिन्युअसली म्हाज्या फाटल्यान आशिल्ली आनी बाकीचो तेंचो स्टाफ की सीएम तूं ह्या कार्यक्रमाक येवपाकूच जाय, आमकां फेलिसिटेशन, आमचे एक्स टिचरांचे सगळ्यांचे फेलिसिटेशन आसा आनी ऑलमोस्ट 40 फेलिसिटेशन आसा आनी तुज्याच हस्ते आमकां त्या कार्यक्रमाच्या निमित्तान करपाक जाय. त्या खातीर म्हाका कशेंच चुकना जालें की ह्या कार्यक्रमाक ना म्हणपाक. हांव म्हणटलो आज म्हजें भाग्य आसा की 40 टिचरांचे ज्यांच्यांनी ह्युमन रिसोर्स तयार केला. हांव म्हणटलो नॉट ओन्ली फॉर द मार्मागोवा टावन, इट इज फॉर द एंटायर गोवा, नॉट फॉर द गोवा बट फॉर द नॅशन. ऑफकोर्स आमी जेन्ना म्हणटा की 2 कॅबिनेट मिनिस्टर आसा जाल्यार आज एक गव्हर्नर आसा, म्हणजे आमी देशा खातीर ह्युमन रिसोर्स तयार करपाचें काम हे ह्या इन्स्टिट्यूशनात केला. सुरवाती पासूनचो जर्नी, गेल्या 50 वर्सांचो जर्नी सर एक्सप्लेन करताले आनी तांच्या मनांतल्यान त्यो वेगवेगळ्यो यादी तुमकां सगळ्यांक सांगताले. ऑफकोर्स तुमचो गेलो अटॅचमेंट सगळ्या टिचर्सांची कॉलेजी बरोबर, सरा बरोबर, ही तुमच्या सगळ्या खातीर म्हणजे कितलीशींच वर्सां ही खूब म्हत्वाची आशिल्ली आनी डेफिनेटली म्हाका दिसता त्या खातीर हांवें म्हटलें की अण्णा जोशी हांच्यांनी हे इन्स्टिट्यूशन सुरवात केलें. तांचें विजन इन 1971 जेन्ना एकूच इन्स्टिट्यूशन गोंयांत आशिल्लें आनी गोंयांतल्या कोणायकूय जर ग्रॅज्युएट जावचो पडलो जाल्यार ताका ऑल द वे पणजे वयचो पडटालो आनी पणजे वचप हें तशें सोंपें नाशिल्लें 1971 आनी बरेच जाण ग्रॅज्युएट जावपाची इच्छा सोडूनय दिताले. आनी आज जश्यो फॅसिलिटीज एवेलेबल आसा तश्यो फॅसिलिटीज तेन्ना एवेलेबल नाशिल्ली, ना ट्रान्सपोर्ट ना हॉस्टेल. बट त्या परिस्थितीत तेन्ना म्हणजे स्वताची बिल्डींग, स्वताची ऑफिस प्रिमायसीस दिवन एखादें इन्स्टिट्यूशन सुरू करप, आय थिंक फॉर द जोशी फॅमिलीजचे, अण्णा जोशी, परेश जोशी, प्रशांत जोशी हांगासर आसात, म्हणजे तांचे सदोदीत मार्मागोवा तालुक्यांत नांव आसाच आसा, बट एड्युकेशन क्षेत्रांत तांच्यांनी केल्लें कार्य हें खूब मोलाचें आसा. म्हाका दिसता वास्कोकार केन्ना विसरपाक शकचे ना. इट इज एन ताका लागूनच तर कितलेशेच जाण हे आपलें करियर करपाक शकले वेगवेगळे. म्हणजे जस्ट आमी जशें म्हणटा की फक्त ग्रॅज्युएशन शिकले अशें हांव म्हणना, हांवें त्या खातीर म्हटलें स्पेशली करियर करपाक शकले, वेगवेगळ्या सेक्टरांत वचपाक शकले. त्या खातीर हांव गोंय सरकारच्या वतीन, गोंयकारांच्या वतीन तांचो खूब खूब अभिनंदन करता. त्या वेळार खरें म्हणजे ताका कोमुनिजा सारकी जागा मेळप ही खूब म्हत्वाची आशिल्ली. आयज जर तुमी पळयशात जाल्यार कोमुनिदाद कमिटी आहा पळय न्ही, ती ल्हानशी जागा सुद्दां पंचायतीक दिना. म्हणजे सगळ्या जाणांक एक्सपिरियन्स आसतलो. 200 स्क्वेअर मिटर सुद्दां मॅडम आसा थंयसर, त्यो आमकां कोणाकूच क्रिमेटोरियमाक दिना, पंचायत बिल्डींग बांदपाक दिना. बट तेन्नाची कोमुनिदाद कमिटी ही विजनरी विचाराची आशिल्ली आनी म्हाका दिसता अण्णा जोशीन तांकां आपलो फ्युचर, ह्या मार्मागोवा एड्युकेशन सोसायटीचें फ्युचर कितें आसा हें एक्सप्लेन केलें आनी तेद्या वेळारूच तांकां हो कॅम्पस हांगा हाडपाक शक्य जालो. खूब बरें दिसता आनी तो कॅम्पस परत एकदां ग्रीन कॅम्पसाक कन्वर्ट करपा खातीर तुमचो सगळ्यांचो, टिचरांचो सगळ्यांचो हात आसा. हांव खरोखरूच खूब खूब तुमचें अभिनंदन करता. एका बेश्ट्या सड्याचेर एखादो ग्रीन कॅम्पस तयार करप आनी तो ग्रीन कॅम्पस तयार करून तिक्क्याचेरूच रावूंक ना. अजुनूय तुमी आतां हांव जोशी मॅडमी कडेन उलयता आसतना तांच्यांनी सांगलें की वेगवेगळ्यो इनोवेटीव एक्टिविटी, वर्मी कंपोस्टींग युनीट, इट इज एन रेन वॉटर हार्वेस्टिंग, बटरफ्लाय गार्डन, इट इज एन वेस्ट पेपर रिसायकलिंग, सोलार लायट, मेडिसिनल प्लांट गार्डन, निर्माल्य कलेक्शन, ओके, अश्यो वेगवेगळ्यो एक्टिविटी आयज सुद्दां खूब कमी इन्स्टिट्यूशन्स आसतली. कारण डीएची प्रसाद थंय बसला, कारण बटरफ्लाय गार्डन आमी आमच्या फक्त पेडणेच्या कॉलेजीन आमी सुरवात केला. बट इन एडेड इन्स्टिट्यूशनान अशा पद्दतीच्यो एक्टिविटीज, इनिशिएटिव्स घेवन तुमी सुरू करप. हांव प्रेझेंट टिचरांचें बी खूब खूब अभिनंदन करता. एक इनोवेटीव एक्टिविटी तुमी तुमच्या इन्स्टिट्यूशनान करता, म्हाका तेंय पळोवन खूब खूब बरें दिसता. म्हाका दिसता निश्चितच ह्या इन्स्टिट्यूशनान जो BBA शिपिंग एंड लॉजिस्टीक
It is an one and one only coast, not in Goa. I think it is in India. But ताकाच धरून आम्ही सुरू केल्ले फर्स्ट मरीटाईम क्लस्टर्स इन इंडिया. आमकां खूब खोस भोगता सांगपाक की ह्याच धर्तीचेर पयलो मरीटाईम क्लस्टर आमी गोंयांत हाडपाक शकले. आनी डेफिनेटली तुमचे स्टुडंट्स जे पास आउट जाता दे हॅविंग द बेटर फ्युचर इन दीस मरीटाईम क्लस्टर इन द स्टेट ऑफ गोवा. आनी शिपींग इंडस्ट्री आनी ब्लू इकॉनॉमी फुडें बी चड मोठ्या प्रमाणात प्रमोट करपा खातीर विथ द हेल्प ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया आमी वेरियस एक्टिविटीज, कारण आमी आमच्या कडेन नॅचरल रिसोर्सीस कितें आसा हाजो फायदो राज्याक आनी राज्याच्या लोकांक, राज्याच्या युथाक कशा पद्दतीन जातलो हाजो सातत्यात विचार करीत आसा. त्याच खातीर पयलेच फावटी ब्लू इकॉनॉमीचेर म्हणजे डिस्कशन्स करप, ब्लू इकॉनॉमीचो गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो हेल्प घेवन ताजेरूय म्हणजे शिप बिल्डींग सारकेली इंडस्ट्री, फिश प्रोसेसिंग इंडस्ट्री, फिश एक्सपोर्टच्या बाबतीत सगळे ब्लू इकॉनॉमी ज्यो गजाली येता ताजो विचार करपाक गव्हर्मेंट ऑफ इंडियाची पुराय मदत आमकां आसा. डेफिनेटली द प्रायवेट पार्टनर शूड बी ऑल्सो इन्वेस्ट इन द ब्लू इकॉनॉमी, जेणे करून मॅक्झिमम अशा पद्दतीच्यो ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा ह्यो हांगासर आमकां इन फ्युचर अशाच पद्दतीन आमकां उपयोगी येतल्यो. हांव आयच्या सुवाळ्याचेर चड उलोवचो ना, कारण तुमचो एक्सपिरियन्स इन एड्युकेशन सेक्टरांत वास्ट आसा. गेली 40-50 वर्सां तुमचो एक्सपिरियन्स आसा, तुम्ही शेअर करीत आयिल्ले आसा. म्हणजे नॉट ओन्ली म्हणजे लेक्चर दिण्याच्या पुरतोच मर्यादीत ना. जेन्ना हांव फेलिसिटेट करतालो तेन्ना एक एकट्याच्या बाबतीत ज्यो गजाली आमचे एंकर सांगताली त्यो गजाली जर पळयत जाल्यार आयजूय बी समाजात तुम्ही एक्टीव आसा. आयजूय तुमच्या कडेन दी सारकें खूब कितें आसा. सो डेफिनेटली आयच्या तरणाट्यांक तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात मार्गदर्शन करपाक शकता. तुम्ही रायटिंगान तुमचे वेगवेगळे बुक्स आसतले, वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो. गोयच्या विकासाच्या बाबतीत गेली 60 वर्सां, हांवें 60 वर्सां कित्याक म्हटलें तर आमी गोवा एट रेट 60 गोयचे 60वें मुक्तीचे वर्स आमी मनयता. इनोवेटीव थिंग्स करपाचो आमचो सातत्यात प्रयत्न आसता. म्हणून तर नो युअर स्कीम आसत, म्हणजे ज्या माध्यमांतल्यान आमी ऑलमोस्ट 210 स्किम्स लोकां पर्यंत पावयता, किंवा 157 सर्विसीस आसत ज्यो ऑनलायन आमी लोकां पर्यंत पावोवपाचो आमचो प्रयत्न आसा, लोकां पर्यंत आमी पावयता. त्या खातीर सातत्यान तुम्ही तुमच्यो आयडियाज यू कॅन शेअर विथ माय DHE इन एड्युकेशन अँड इन रेस्ट ऑल अदर सेक्टर्स ऑल्सो. आमी वेलकम करता तुमच्या ह्या सगळ्या आयडियाजच्यो, जेणे करून गोयच्या फुडल्या फ्युचर जनरेशना खातीर ताचो सातत्यात आमकां उपयोग जातलो. तुम्ही KG to PG हो विशय म्हज्या मुखार दवरलो. डेफिनेटली इन अ न्यू एड्युकेशन पॉलिसी आमकां एक इन्स्टिट्यूशन इन पर तालुका in all over India it is a per district. पण आम्ही म्हणटा गोंय खूप लहान आसा, पण ते पर तालुका एटलिस्ट वन एड्युकेशन should be developed as a university campus. न्यू एड्युकेशन पॉलिसीज त्याच धर्तीचेर आसा. त्या खातीर डेफिनेटली यू हॅव द स्कोप फॉर द KG to PG पर्यंत वचा सारको तुमच्या कडेन स्कोप आसा. आणि जोशी बाब सारकेले आश्रय दाते तुमचे जेन्ना आसा तेन्ना डेफिनेटली म्हाका दिसता डेडिकेटीव स्टाफ आणि वन ऑफ द बेस्ट मॅनेजमेंट ह्या दोनूय हाचेर तुम्ही खूप फुडें वचूं शकता. तुमचें इन्स्टिट्यूशन आनिकूय बी प्रॉस्पर करपाक शकता. आज सांगपाक म्हाका खूब खोस भोगता, गोंयांत सगळ्या तरेची इन्स्टिट्यूशन्स, खंयचेच इन्स्टिट्यूशन्स आज गोंयांत ना अशें ना. मुद्दामून काडून पळयात. IIT आसतली, NIT आसतली, बिट्स पिलानी आसतली, GIM आसतली, इंजिनियरींग कॉलेज आसतली, आयुर्वेदीक, होमिओपॅथीक, एग्रीकल्चर्स, ईच अँड एवरी कॉलेज. फक्त आतापर्यंत प्रायव्हेट युनिव्हर्सिटी कॅम्पस गोंयांत येवपाक फाटीं सरताले. बट वी हॅव पास द प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल अँड दे हॅव ऑल्सो अप्रोच्ड 3 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आर कमिंग इन द स्टेट फॉर द स्किल युनिव्हर्सिटी, डिझायन युनिव्हर्सिटी. आमी गोंयच्या भुरग्यांक वेगवेगळे एव्हेन्यूज ओपन करून दिल्या. आणि सांगपाक खूब खोस भोगता, थोड्याच दिसा पयलीं नॅशनल सायन्सीक फॉरेन्सीक युनिव्हर्सिटी ही बी गोंयांत जाल्या ऑलरेडी. तिजे 5 कोर्सीस गोंयांत सुरवात जाल्या. एड्युकेशन सेक्टरांत मागीर आमकां ज्यो गजाली करप शक्य आहा फाटल्या 2.5 वर्सांक पॅन्डमिकच्या काळात, म्हणजे फॉर द पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सीस आर्किटेक्ट कॉलेज आसत, मास्टर इन आर्ट्स आसत, किंवा ह्यो नवीन कॉलेज हे आमी सातत्यात करीत आसा. आमी इवन दो फॉर द गोंयचे स्टुडंट्स हे IAS, IPS किंवा IIT, NIT हाज्या खातीर कॉम्पीट करपाक आमी विथ द हेल्प ऑफ अवर गव्हर्मेंट कॉलेज वी हॅव द प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आमी टाय अप केला, जेणे करून गोंयचे तरणाटे ह्या इन्स्टिट्यूशनांनी तांच्यांनी फायदो घेवचो. फीस 50% डिडक्ट करपाच्या बाबतीत मागीर प्रोफेशनल कॉलेजीस इन ग्रॅज्युएशन कॉलेज आसतले किंवा प्रोफेशनल कॉलेजीस आसतले, त्योय गजाली ज्यो आसा ह्यो डेफिनेटली आमी सगळ्या स्टुडंट्सां खातीर केल्या.
कोडिंग रोबोटिक्स सारखिली नवीन गजाल आम्ही सातत्यात आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या बाबतीत केल्या. पॅन्डेमिकच्या काळात DHE डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन असत किंवा डायरेक्टर ऑफ एड्युकेशन असत दिश्टावा सारखिलो नवीन चॅनल सुरवात करून म्हणजे लास्ट जो स्टुडंट्स कनेक्टिविटी जरी नासली जाल्यारूय तो सुद्धा आम्ही म्हणटा की फावल्या वेळार दिश्टावो चॅनलांतल्यान त्यांनी एड्युकेशन घेवपा खातीर गोंय हे एक नंबरचे राज्य आसा. ऑलमोस्ट आपलो 80 to 90% सिलेबस वो दिश्टावो चॅनलाचेर हाडपाक शकले जेणे करून भुरगे शिकपाक शकले. एम्प्लॉयबिलिटी आणि स्किल्स हाज्याय बाबतीत सरकार खंयसरूच फाटी उरूंक ना. आमी सदोदीत म्हणजे स्किल डेव्हलपमेंट स्किल अपग्रेडेशन करपा खातीर PMKVY 2 असत PMKVY 3 असत किंवा टू सायनिंग द MOUs विथ गुगल असतले टाटा कन्सल्टन्सी असतले अशा वेगवेगळ्या प्रायम इन्स्टिट्यूशनाच्या बरोबर वी हॅव सायन द MOU सो दॅट इन फ्युचर आमचे जे स्टुडंट्स आसा हांकां स्किल अपग्रेडेशन जावपा खातीर आमचो सातत्यात प्रयत्न आसतलो. इतकेंच सांगता आसतना म्हाका दिसता हांव आनीक चड न उलयता परत एकदां म्हणजे म्हज्या सगळ्या टिचरांचे ज्यांचे म्हाज्या हस्ते फेलिसिटेशन जालें तांकां हांव बरें आयुष्य आनी आरोग्य देवा लागीं मागताच. आनी निश्चितच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचे विजन फॉर द न्यू इंडिया फॉर्मेशन वी ऑल वॉन्ट्स टू कॉन्ट्रिब्यूट इन द न्यू इंडिया फॉर्मेशन. आमी टिचर्स एक्सपिरियन्स आसा वी हॅव द एक्सपिरियन्स ऑफ पास्ट 50 years. आमी आझादी का अमृत महोत्सव मनयता देशाची 75वी वर्सां मनयता आसतना आनी गोंयचे 60वे मुक्तीचे वर्स मनयता आसतना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सगळ्यांक उलो मारता की नवभारत निर्माणात तुमचें कॉन्ट्रिब्युशन आसचें. तुमचें कॉन्ट्रिब्युशन कितें त्या खातीर गोंयचे 60वे मुक्तीचे वर्स मनयता आसतना तुमच्या सारकिल्या एक्सपिरियन्स टिचरांनी गोंयच्या उदरगतीत नवभारत निर्माण करपा खातीर भांगराळें गोंय निर्माण करपा खातीर स्वयंपूर्ण गोंय निर्माण करपा खातीर तुमच्या सगळ्यांचे कॉन्ट्रिब्युशन इन रायटिंगानूय बी तुम्ही आमच्या DHE कडेन धाडून दिवचें. म्हाका सांगपाक खूब खोस भोगता. निश्चितच माननीय नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल हो देश विश्वगुरू जावपा खातीर चड दीस राव बेगिनात बेगीन हो देश विश्वगुरू जातलो हाजी हांव खात्री बाळगिता आनी परत एकदा तुमचे अभिनंदन करता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. Thank you, sir, for your words of wisdom, and we especially thank you for making